नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत। एक पेपरमध्ये बातमी आलेली आहे, त्या विषयावर बोलणार आहोत। तसं तर मी पेपरमधले जे कात्रण आहेत, ज्या बातम्या त्यावर येतात त्यावर कधीही व्हिडिओ बनवत नाही आणि त्याबद्दल काही जास्त सांगत नाहीये, कारण बातम्या पेड सुद्धा असतात, कुणी काही दिलेल्या असतात। पण नुकतीच आता आपली शिक्षक अयोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झालेली आहे, त्याचा रिझल्ट सुद्धा लागलेला आहे, मार्क्स सुद्धा कळालेले आहेत। मग त्याच्यामध्ये खूप साऱ्या शंका कुशंका होत्या। 186 कसे पडतात, 182 कसे पडतात, 140च्या वर इतके कसे असू शकतात, नाना तर्क लावले जात होते। पण त्याच्याशी संदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि खूप जणांवर शंका घेतली जात होती, काही गैरमार्गाचा अवलंब केला आहे का नाही, त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पेपरमध्ये कात्रण आलेलं आहे, हुशार मदतनीसांची कृपा, टेटमध्ये काही दिव्यांग उमेदवारांना मिळालेले गुण हे संशयाच्या भोवऱ्यात आहेत खरंच संशयाच्या भोवऱ्यात आहेत। कारण ज्यावेळेस आपण लिस्ट पाहतो, जेवढे काही आहेत त्याच्यामध्ये मोस्टली हे जास्त मार्क असणारे उमेदवार हे दिव्यांग उमेदवार आहेत। मग आता ह्याच्यामध्ये जे मदतनीस घेऊन गेले होते ते हुशार मदतनीस होते का नाही, त्याच्यावर शंका केली होती। मग ह्याच्यावर अतिशय महत्त्वपूर्ण स्टेटमेंट आलेलं आहे, आपले शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांचं। आता हे काय मधलं एवढं सगळं दिलेलं आहे ते काय आपण ते पाहणार आहोत। महत्त्वाचं काय आहे, शालेय शिक्षण मंत्री यांनी काय स्टेटमेंट दिलेलं आहे ते पाहणं गरजेचं आहे। त्यांनी काय म्हटलेलं आहे, अयोग्यता व बुद्धिमापन चाचणी वेळेत घेऊन निकालही जाहीर केला आहे, त्यामुळे शिक्षक भरती वेळेत करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। म्हणजे शिक्षक भरती आता जेवढी काही जागेसाठी होणार आहे ती 100% होणार आहे। या निकालात ठराविक काही उमेदवारांना जादा गुण मिळाल्याची तक्रार आल्यास त्याची चौकशी करण्याची सूचना देण्यात येईल। म्हणजे आता हा जो काही संशय आलेला आहे यांची तक्रार जर केली तर त्यांची चौकशी केली जाऊ शकते। सरळ त्यांनी म्हटलेलं आहे, तशा काही तक्रारी आल्या तर आम्ही चौकशी करू। मग आता ती चौकशी होईल। मग आता आणखीन एक विठ्ठल सरगरपे एक परीक्षार्थी आहेत, त्यांनी काय म्हटलेलं आहे, काही उमेदवारांना मिळालेल्या जादा गुणांमुळे टेटच्या निकालात काही गैरप्रकार झाल्याची शंका आहे, त्यामुळे प्रामाणिक परीक्षार्थ्यांचे नुकसान झाले आहे। याबाबत पुरावे आमच्याकडे आहेत, या पुराव्याशी चौकशी करण्याची मागणी शिक्षण आयुक्तांकडे करण्यात येईल। आता ज्यांच्याकडे पुरावे आहेत ते त्यांनी सादर करा, त्या पुरावे सादर केल्यानंतर चौकशी होईल। सरळ शिक्षण मंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की तक्रार आली, काही पुरावे असतील तर चौकशी होईल। मग आता हे चौकशी ते कोणकोणत्या मार्गाने करतात तो त्यांचा प्रश्न आहे, पण अतिशय महत्त्वाचा आहे। खरंच काही संशय असेल, जास्त मार्क पडलेले असतील, ते संशयाच्या भोवऱ्यात असतील तर त्यांची चौकशी केली जाणार आहे। कधी जर पुरावे असतील आणि त्यांच्या विरोधात तक्रार केली तर आणि तरच, नाहीतर अशी तक्रार होणार नाही। तक्रार केल्यानंतर चौकशी होईल। तर हीच आहे महत्त्वाची बातमी। आता खूप जणांना 150च्या वर मार्क पडलेले आहेत। मग आता ह्याच्यामधले प्रामाणिकपणाने मार्क घेतलेले सुद्धा आहेत आणि आता ते आपण सांगू शकत नाहीयेत की खरंच हे संशयाच्या भोवऱ्यात आहेत का नाहीत। पुरावे असतील तर त्याच्यावर आपण बोलू शकतो, पुरावे असतील तर ते सादर केले पाहिजेत आणि सादर केल्यानंतर त्यांच्यावर चौकशी होईल। आता हा जो काही रिझल्ट लागलेला आहे ह्याच्यामध्ये भरपूर उमेदवारांना चांगले मार्क पडलेले आहेत, कुणाला पडले नाही, ती काही जणांनी चांगला अभ्यास करून सुद्धा त्यांना मार्क पडले नाहीयेत। असा काय जो निकाल लागलेला आहे, या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि खरंच जर तुमच्याकडे पुरावे वगैरे असतील तर ते तुम्ही ते सादर करू शकता, संघटनेकडे सादर करा, ते पुढे सादर करतील, नाही तर डायरेक्ट शिक्षण आयुक्ताकडे किंवा शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे तुम्ही सादर करा। तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,